घुंगरू घालून आले. अहो बाबासाहेबांची जयंती आहे, जत्रा नाही आहे इथे, लावणी बिवणी नाही. असं काय घुंगरू म्हणजे लावणी? हो बरोबर आहे, लावणीच करायला आले मी. आपण जत्रा नाही आहे, जयंती आहे. ठीक आहे आम्हाला. मग अहो लोककलावंत बाबासाहेबांचे विचार सांगू शकत नाहीत का? सांगू ज्यांच्यामुळे आम्हाला स्टेज मिळाला, या तमाशा कलावंतांना अधिकार मिळाले, ते तमाशा कलावंत बाबासाहेबांचा विचार सांगू शकत नाहीत? सांगू शकतात, पण सांगता येईल का? बघतो, प्रयत्न करतो. चला होऊन जाऊ द्या. जय भीम मंडळी, तुमचाच जय भीम आहे. इकडे माझ्या माय माऊल्या झोपल्या. जय भीम. अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारताची घटना तर लिहिलीच बरं का. स्त्रियांच्या गुलामगिरी विरुद्ध सुद्धा लढले. स्त्री ही हजारो वर्ष गुलामच होती, मग ती स्त्री सवर्ण असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो. 1848 साली राष्ट्रपिता क्रांतीबा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पहिला दरवाजा उघडला, शाळेचा पहिला दरवाजा उघडला. औशरवरी गोगले कलेक्टर झाल्या, सुजाता मनोहर वैद्य शासनाच्या ज्येष्ठ सचिव झाल्या, मालती तांबे, किरण बेदींना मॅगेसिस अवॉर्ड मिळाला. अशी शेकडो उदाहरणं देता येतील. आणि म्हणूनच याच समतेचा हक्क देणारा घटनेचा सुवर्ण कलश, समतेचा हक्क देणारा घटनेचा सुवर्ण कलश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच समाज मंदिरात बांधला. आणि म्हणूनच बाबासाहेबांमुळे अनेक हक्क अधिकार स्त्रीला प्राप्त झाले. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, काल नारीला, काल नारीला, काल नारीला होती छळत म्हणून ती. शब्दांकडे लक्ष द्या. काल नारीला होती छळत म्हणून ती, काल नारीला होती छळत म्हणून ती. आणि आज भीमामुळं ती होती या राष्ट्रपती, आज सावित्रीमुळं ती होती या राष्ट्रपती. काल फुंकीत होती चूल, तिच्या काकेला होतं मूल. काय म्हटलं? काल फुंकीत होती चूल, तिच्या काकेला होतं मूल. माझ्या भीमानं हे केलं, नारी जीवनाचं सोनं झालं.